आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। देवेंद्र फडणवीसांनी वाझे परमवीर सिंहांना आरोप करायला सांगितले। अनिल देशमुखांचा आरोप तर फडणवीसांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा, देशमुखांची मागणी। यांनीच माझ्यावर सचिन वजे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी करून तो चौकशी अहवाल सरकारला दिलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, तुमच्या होम डिपार्टमेंटला तो अहवाल आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा अशी मी त्यांना विनंती करतो। फडणवीस तुरुंगातील गुन्हेगारांना आरोप करायला लावतात, अशा प्रकारचं राजकारण फडणवीसांनी थांबवलं पाहिजे। राऊतांची अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। 2 भाजप नेत्यांकडून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, चंद्रकांत पाटलांचा अंदाज। सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा। कारण गेल्या वर्षीची साधारणतः 10% का होईना टेंडर ही मार्गी लागायची आहेत। ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी कामं पूर्ण करणार, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भात नितीन गडकरींचं वक्तव्य। त्या ठिकाणी पाणी अडलं नाही आणि यावर्षी कुठेही पाणी गेलं नाही आणि आता ते काम लवकरच पूर्ण होणार आहे। आणि माझा प्रयत्न आहे की ऑक्टोबरच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याचं उद्घाटन आपण करण्याचा प्रयत्न करू। शिंदे आणि त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी। मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदारांकडून 40% घेतात, एका अधिकाऱ्याने हे सांगितलं। सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। मुंबईत काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत बैठक। आजच्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार। अजित पवार सर्व जिल्ह्यांमध्ये जनसन्मान यात्रा काढणार। सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसन्मान यात्रा, यात्रेसाठी समन्वयक आणि सहसमन्वयकांची नियुक्ती। सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार संजय मामा शिंदेंना धक्का देणार। माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार नारायण पाटील एकत्र येणार।